वडे वडे. आपण ते वडे टाकलेले आहेत. आता ते छान असे मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला इकडे सॉस बनवायचा. हा तयार करून घेतो. काय करायचं आता त्या? आता थोडंसं आपण सोया सॉस घेतोय. थोडंसं सॉस, टोमॅटो सॉस. ओके. थोडंसं लसूण. ओके. कमी कर. मीठ वगैरे काय घालायचं नाही ना? नाही, ऍक्च्युली सॉस मध्ये असतं. याच्यासाठी आपल्याला मीठची गरज नाही. तर आपण थोडंसं पाणी असेल. हो, थोडंसं बस. नक्की ना? आता आपले हे जे वडे तयार झालेले आहेत. हो, हे वडे जे तयार झाले आहे आपण टॉस करू त्याच्यात. तर मी हे ॲक्च्युली मला असंच ना? हो, असंच. माझ्यासाठी नवीन पदार्थ आहे हा. सगळीकडून लागायला पाहिजे. हो. क्या बात आहे. नाउ दिस इज रेडी टू ईट. रेडी टू ईट. आणि ते हे सर्व करताना करायचं की आत्ता घातलं आता थोडंसं टेस्टसाठी घालू शकता. सरस. लिहून घ्या साहित्य आणि कृती. व्हेज क्रिस्पी करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला कोबी, मैदा, कापलेली लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, किसलेला गाजर, कॉर्नफ्लोअर, बारीक चिरलेला कांदा, चिरलेला पातीचा कांदा, आलं लसूण पेस्ट, चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिरलेला कोबी घेऊन त्यामध्ये कापलेली लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, किसलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला लसूण, मीठ, मैदा, कॉर्नफ्लोअर आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून गरम तेलात तळून घ्यावेत. एका बाउलमध्ये सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिरलेला लसूण आणि पाणी एकत्र करून ते गरम फ्राईंग पॅन मध्ये ओतावं. तळलेले वडे सॉसच्या मिश्रणात घालून नीट परतून घ्यावं. पातीच्या कांद्याची सजावट करून व्हेज क्रिस्पी ही डिश सर्व्ह करावी.